दुर्बुद्धी ते मना कदा उपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे काय चित्ते धरी उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो आता मज ऐसे करी तुझे काय चित्ते धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मज ऐसे करे तुझे पाय चित्ते धरी विठ्ठला दुर्बुद्धी ते मना कदा उपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ते धरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्यपूर्ण आणि सकल मानव जातीच्या कल्याणाचा विचार करणारं मागणं मागितलेलं आहे. विठ्ठला महाराज देवाजवळ जी प्रार्थना करतात ती आपल्या ठिकाणी दुर्बुद्धी निर्माण होऊ नये या संबंधातली प्रार्थना आहे. अलीकडच्या काळामध्ये समाज आणि एकूणच वारकरी संप्रदाय या सर्वांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार करताना त्याच्या पार्श्वभूमीवरचं हे मागणं जरा उठून दिसणारं मागणं आहे. स्पष्ट रूपानं मला काही बोलायचं नाही. जे सुज्ञ आहेत त्यांना सांगायची गरज नाही. जे सुज्ञ नाहीत त्यांना सांगूनही कळत नाही. त्यामुळे मला काय मांडायचं आहे याचा साधारण विचार ज्या मंडळींना आलेला आहे त्यांच्यासाठी कीर्तन संपलेलं आहे. अभंगामध्ये तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं एक मागणं मागतात की आपल्या ठिकाणी दुर्बुद्धी निर्माण होऊ नये. सध्याची एकूणच सामाजिक परिस्थिती वारकरी संप्रदाय त्या परिस्थितीचा ज्या पद्धतीनं सध्या विचार करतो आहे आणि या सर्व प्रवचन कीर्तनाद्वारा होणाऱ्या प्रबोधनातून या परिस्थितीवर मात करण्याकरता जे उपाय सुचवतो आहे या सर्व विचाराचं सूत्र तुकोबाराय या अभंगामध्ये मांडतात. सध्याची परिस्थिती समाजाची अशी बिकट आणि विचित्र आहे किंवा संप्रदायाची सुद्धा, समाजाचीच म्हणायचं कारण नाही. या आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या संप्रदायाची परिस्थिती सुद्धा इतकी बिकट आहे, इतक्या कचाट्यात आपण इतक्या विलक्षण रीतीनं सापडलेलो आहोत की एका बाजूला काही नियम सांगावे तर समाजाला आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल की काय याची भीती वाटते आहे आणि दुसऱ्या बाजूला समाजाला स्वातंत्र्य द्यावं तर स्वातंत्र्य देणाऱ्यांना स्वैराचाराची भीती वाटते आहे. विठ्ठला नका, असं लिहू नका, असं वागू नका असं सांगायला लागलं की लोकांना आपल्या स्वातंत्र्यावर गदा आल्यासारखं वाटतं. व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदी वेगवेगळ्या स्वातंत्र्याच्या भिन्न भिन्न संकल्पना घेऊन आजचा मनुष्य आणि आजचा संप्रदाय या कराल कलिकालाच्या मुखामध्ये प्रवेश करतो आहे. एका बाजूला बंधनाचे काही विचार मांडले तर स्वातंत्र्यावर गदा आल्यासारखी वाटते. म्हणून या स्वातंत्र्याचा विचार करून जर एखाद्याला खरंच बाबा तुम्ही सुज्ञ आहात, चांगले आहात, विचार संपन्न आहात म्हणून तुम्हाला जे मांडायचं आहे ते मांडा, तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला अशी मुभा दिली तर एका बाजूला हाच समाज स्वैराचारी होईल की काय याची ही भीती आहे. या बेचक्यामध्ये आज आपला विचार आणि आपला संप्रदाय सापडलेला आहे. मला माहिती नाही आपण किती जण प्रवचन कीर्तन करताना या संप्रदायातल्या सद्य परिस्थितीचं अंतर्मुखून चिंतन करतो आहोत याची मला खरोखर कल्पना नाही. परंतु माझ्यासारखा एखादा विद्यार्थी, अनेक असतील, माझ्यासारखा एखादा कोणीही या संप्रदायाचा अभिमान मिरवणारा एखादा अभिनिवेशी म्हणा हवा
पण जेव्हा या संप्रदायाच्या संबंधातून संपर्कातून समाजाच्या अंतरंग दर्शनापर्यंत जातो आहे, त्याला या संप्रदायाची सत्य परिस्थिती पाहिली तर पुढे फार आशादायक चित्र दिसत नाही. विठ्ठला मी हे बोलण्याचं धाडस आज आनंदित करतो आहे, महाराजांसमोर करतो आहे. अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, पुरुषोत्तम महाराज आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी मंडळी इथे उपस्थित आहेत. या सर्वांसमोर मी थोडंसं स्पष्ट बोलण्याचं धाडस करतो. मी हे करू नये याची मला कल्पना आहे, परंतु अंतःकरणात आलेले विचार आपल्या सुहृदांजवळ नाही बोलायचे तर इतर कोणाजवळ बोलायचे, हा एक प्रश्न माझ्या मनात आहे. आणि म्हणून मी थोडंसं स्पष्ट बोलतो. महाराज क्षमा करा. आम्ही ज्या परिस्थितीतून चाललो आहोत, आम्ही ज्या पद्धतीनं चाललेलो आहोत, आम्ही ज्या पद्धतीनं कीर्तन प्रवचन या समाज प्रबोधनाच्या आणि आध्यात्मिक उन्नयनाच्या साधनाकडे बघतो आहोत, ही दृष्टी, ही नजर, ही वरचेवर अधिकाधिक अर्थकेंद्री आणि आत्मकेंद्री व्हायला लागलेली आहे. याची जाणीव आपल्या सगळ्यांनाच असते. या साधनांकडे बघत असताना मी कीर्तन का करावं, मी प्रवचन का करावं, मी वारी का करावी, केवळ माझ्या घरची परंपरा आहे एवढ्या एका सामान्य विचारातून मी प्रवृत्त होत असेल तर मला त्यालाही दंडवत घालायचा आहे, तो प्रश्न नाही. कारण तोही आपली परंपरा आनंदानं चालवतो याच्यात वाद नाही. परंतु समाजाच्या अंतःकरणाचा ठाव घेणारं कीर्तन नावाचं माध्यम आपल्या हातात असतं. समाजाच्या इतक्या अंतरंगापर्यंत पोहोचणारं जगाच्या पाठीवर दुसरं माध्यम नाही. समाजाच्या अंतःकरणातल्या समाजांची उकल करणारं आणि समाजाच्या अंतरंगाला हात घालून त्यांना आपलंसं करणारं एवढं उत्तम दुसरं साधन या जगताच्या पाठीवर उपलब्ध नाही याची संकल्पना आणि याच्या भूमिका संत वाङ्मयातून आपल्याला कळाल्याही असतील, मिळाल्याही असतील आणि त्या माध्यमाचा स्वीकार करून आपणही संत कार्य करण्याकरता प्रवृत्त झालेलो असू, पण कधी कोण्याकडे. काळ जसा बदलत जातो, सामाजिक स्थित्यंतर जशी होत जातात आणि मनुष्य वरचेवर जेव्हा या कलियुगामध्ये अधिकाधिक पुढे जायला लागतो, तेव्हा प्राप्त झालेलं साधन हे अपेक्षित असणाऱ्या साध्याच्या प्राप्तीच्या व्यतिरिक्त त्याला सोडून गौण आणि अवांतर साधनालाच आपलं साध्य मानून जेव्हा पुढे चालायला लागतो, तेव्हा पुन्हा एकदा आपल्या या सर्व परंपरांचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे असं समजलं पाहिजे. विठ्ठला सर्वांवर उपाय काय, या सर्वाचं मूळ कशात आहे? आम्हाला प्राप्त झालेलं साधन आम्ही करतो, ती साधना आणि त्या साधनेबरोबर आम्ही जो करतो तो सामाजिक उत्कर्ष, या सर्वाचं बीज कशात लपून राहिलेलं आहे ते सूत्र तुकोबारायांना त्या काळामध्ये सापडले. किती विचार तुकाराम महाराजांनी केला. सामाजिक स्थित्यंतराचा विचार करत असताना ज्ञानोबारायांच्या काळातला समाज, एकनाथ महाराजांच्या काळातला समाज, तुकोबारायांच्या काळातला समाज आणि तुमच्या माझ्या काळातला समाज याच्यात जमीन आसमानात सांगतात. विस्ताराचा विषय आहे, पण मी फार करू इच्छित नाही. मला वेळेची मर्यादा 8:30 पर्यंतची दिलेली आहे महाराज. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी आपल्या समाजाचं चिंतन, एकूणच विचार सांगत असताना, राजकीय प्रभाव सांगत असताना स्पष्ट म्हटलं, येथ यदुवंश विलासू सकळ कळा निवासू न्यायाते पोषी क्षितिषु श्रीरामचंद्र. यादव वंशातला रामचंद्र नावाचा विलासी असला तरी न्यायाते पोषी असणारा राजा त्या काळामध्ये राज्य करत होता. विलासी म्हणण्याचं कारण एवढंच आहे की कोणता राजा विलासी नव्हता ते दाखवा. म्हणजे तेव्हा नाही, आत्ताही कोणता राजा विलासी? सगळेच राजे विलासी असतातच. कारण राजा होण्याकरता ज्या रजोगुणाचं प्राबल्य लागतं, तो रजोगुण तुम्हाला रंजनाकडे प्रवृत्त केल्याशिवाय राहणार नाही. विलास आपसूक त्याच्या जीवनात येते. परंतु ज्ञानोबाराय म्हणतात, तो विलासी असला तरी न्यायाते पोषी होता, हे त्या काळाचं वैशिष्ट्य. म्हणून
असा जर न्यायाला पोचणारा राजा जर ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये लाभला असेल, आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांना फार मोठ्या शिव्या देण्याची गरज पडली नाही. मूर्ख, गावंढे, गाढव याच्या पलीकडे ज्ञानोबा जात नाही. नाथ महाराजांच्या काळातली स्थित्यंतर जरा वेगळी आहे. त्यामुळे नाथ महाराजांना मूर्ख, गाढव या शिव्यांच्या पुढे जाऊ नये. काय माय गेली होती भूतापाशी इथपर्यंत जाऊ लागली. नाथ महाराजांच्या काळापेक्षाही तुकाराम महाराजांचा काळ विचित्र आला. म्हणून काय माय गेली होती भूतापाशी हे जाण्यापर्यंतच नाथ महाराज थांबले. पण तुकाराम महाराज मात्र किती सांगू तरी नाही कधी बटकीचे पुढे शिंदरीचे रडतील इथपर्यंत पुढे. या शिव्या ज्या संत वाङ्मयामध्ये आल्या त्या आनंदानं आल्या नाही, त्या यमक जुळवण्याकरता आल्या नाही, किंवा तो त्यांचा एक जातीय किंवा सामाजिक प्रभावाचा भाग म्हणूनही आल्या नाहीत, तर ती त्या काळातल्या समाजाची गरज होती. तुकाराम महाराजांच्या काळातल्या समाजाला तर बटकीचा, शिंदळीचा म्हणून जर बोलावं लागत असेल, तर सध्याच्या समाजाला काय म्हणून बोलावं लागेल हा एक फार मोठा प्रश्न सध्याच्या सर्व कीर्तनकारांच्या समोर उभा आहे. परंतु तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये या सर्व भविष्याचं चिंतन करून, या कलियुगाच्या वाढत्या प्रभावाचं चिंतन करून त्या काळामध्ये आपल्याला हा उपाय आपल्या मागणीतून बोलून दाखवला की या सर्वाचं सूत्र जर कशात असेल आणि ही सामाजिक स्थित्यंतर अशी अधपतित का होत असतील, तर त्याचं सर्वात महत्वाचं कारण असतं तो समाज याला कारण ठरत नाही, या समाजाचा भाग असणारी प्रत्येक व्यक्ती याला कारण ठरते. आणि म्हणून तुकाराम महाराज त्याचं सूत्र आपल्याला सांगतात की माणूस सुधारण्यापेक्षा माणसाची बुद्धी जर बदलली तर हे सगळं अधःपतन व्हायचं. आणि म्हणून तुकाराम महाराज एका बुद्धीचं मागणं आपल्या परमात्म्याच्या चरणाजवळ मागतात. मी मुद्दाम याचा संबंध सद्य परिस्थितीशी जोडतो आहे, कारण अंतर्मुखून सर्वांनीच तुकाराम महाराजांच्या अभंगांचा विचार करताना नेहमीच प्राप्त परिस्थितीतून तो संबंध जोडावा, तो समन्वय जोडावा असं पूर्वसुरींनी सांगून ठेवलं. मी बोलत नाही, कारण जबाबदारी घ्यायची माझी इच्छा नाही. शिवाजी महाराज जन्मावेत पण दुसऱ्याच्या घरी या मताचा मी आहे, कारण मी या समाजाचा एक घटक आहे. कातडी बचाव धोरण हे माझंही असणारच आहे. तुम लढो हम कपडे समाजले हे या मताची आपण अनेक जण आहोत, त्याच्यातला मी एक असेल कदाचित. म्हणून पूर्वसुरींनी सांगून ठेवलंय. असं म्हटलं की जबाबदारी आपल्यावर येत नसते, नवीन कीर्तनकारांना हा उपाय सांगून ठेवतो. तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ जे मागणं मागतात ते अतिशय विलक्षण मागणं आहे. ही प्रार्थनाच मोठी विलक्षण. प्रार्थना तुकाराम महाराज करतात देवाजवळ की आता ती प्रार्थना म्हणजे काय? प्रकृष्टानाम अर्थना प्रार्थना, प्रकृष्टेभ्यो अर्थना प्रार्थना, प्रकृष्टात अर्थना प्रार्थना, प्रकृष्टा अर्थना प्रार्थना, अशा वेगवेगळ्या विभक्ती प्रत्ययाला जोडून त्या प्रार्थना शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ आपल्याला सांगता येतील. परंतु आता कीर्तन थांबवा, ही प्रार्थना यायच्या आत मला हा विषय संपवायचा. जगामध्ये कोणीही केलेली प्रार्थना, कुणाकडेही केलेली प्रार्थना ही जरी काही अपेक्षित विषयाबद्दल असेल तरी कोणत्याही प्रार्थनेच्या मागे वेदांताच्या अनुषंगानं एक गोष्ट महत्वाची असते आणि ती म्हणजे चिंता. कोणतीही प्रार्थना चिंतेतूनच जन्मावी. प्रार्थना कोणती असो, ती भगवंताच्या संबंधानं असो, ती स्वतःच्या संबंधानं असो, ती समाजाच्या संबंधानं असो, ती व्यवहाराच्या संबंधानं असो अथवा ती परमार्थाच्या संबंधानं असो, माणसाच्या प्रार्थनेच्या मागे जर मनोविकाराचा विचार करायचा झाला सूत्र रूपानं, तर चिंता हा विकार त्याच्या मागे. आणि या चिंतेतून जर प्रार्थना निर्माण होत असेल तर माणसाच्या समोर एकूण 3 प्रकारच्या चिंता असतात. मी धावतं सांगतो आपल्याला, प्रस्तावना करताना धावती करतो. 3 प्रकारच्या चिंता माणसाच्या समोर असतात.
एक तर आहे त्या स्थितीतून वर जाण्याची चिंता असते, एक नाही तर आहे ती स्थिती तशीच राहावी अशी दुसरी चिंता असते, दोन किंवा या स्थितीपेक्षा निदान खालची स्थिती निर्माण होऊ नये अशी एक तिसरी चिंता असते. तीन चिंता, एक वर जाण्याची, एक स्थिर राहण्याची आणि एक अधःपतित न होण्याची. तीन प्रकारच्या चिंता. या तीन प्रकारच्या चिंता माणसाच्या जीवनात का निर्माण होतात, कशामुळे निर्माण होतात, कोणत्या अवस्थेतून या चिंता प्रकट होतात, याचा जर मानसशास्त्रीय अभ्यास करायचा ठरवला तर याची तीन वेगवेगळी कारणं आपल्याला दिसून येतात. प्राप्त झालेल्या असमाधानातून ऊर्ध्वगतीची चिंता निर्माण होते. मी सूत्रात बोलतो, प्राप्त झालेल्या समाधानातून स्थितीची चिंता निर्माण होते आणि निर्माण झालेल्या भयातून अधःपतित न होण्याची चिंता निर्माण होत असते. माणसाच्या अंतःकरणातलं असमाधान त्याला वर नेण्याला भाग पाडतं. प्राप्त परिस्थितीत असमाधान निर्माण झालं की आपल्याला असं वाटतं की ह्याच्या पुढची अवस्था निर्माण झाली पाहिजे. प्राप्त परिस्थितीत समाधान नसणं हे काही बाबतीमध्ये समाधानकारक असतं. ऐका, माझ्या बोलण्यातला व्याघात आपण लक्षात घ्या. प्राप्त परिस्थितीतलं असमाधान हे जीवनामध्ये काही क्षेत्रामध्ये समाधानाचा विषय ठरत असतो. विद्या मिळवताना माणसाने समाधानी असावं का असमाधानी असावं? असमाधानी असावं. विद्या मिळवताना असमाधानी असावं, पण पैसे मिळवताना माणसाने समाधानी असावं. साधा विचार. विद्या मिळवताना ज्ञानेश्वरीच्या 300 ओव्या वाचाव्यात. 300 ओव्या वाचाव्यात म्हणजे 300 झाल्याबरोबर जिथं आहे तिथं बंद करून ठेवा. ओव्या अधिक वाचायची आपल्याला ओव्यांच्या बाबतीत माणसाने असमाधानी असावं का समाधानी असावं? असमाधानी असावं. याच आळंदी क्षेत्रामध्ये टिळकांचे, लोकमान्य टिळकांचे आध्यात्मिक गुरु राहत होते स्वामी महाराजांच्या मठात पूर्वी, अण्णासाहेब पटवर्धन. त्यांच्या बाबतीत असं सांगतात, सहज म्हणून ज्ञानेश्वरी उघडली आणि समजा 11वा अध्याय निघाला. 11व्या अध्यायातली 527वी ओवी निघाली तर ती ओवी वाचायला सुरुवात झाली. खिडकीमध्ये ते उभे राहून असे ज्ञानेश्वरी उघडून 11व्या अध्यायातली 527वी ओवी जर असा खिडकीमध्ये एक पाय वर ठेवून जर वाचायला उभे राहिले तर ज्ञानेश्वरीचं पूर्ण पारायण करूनच तो पाय खाली काढत असत. इतकं असमाधानी ज्ञानेश्वरीच्या बाबतीत माणसाने असलं पाहिजे. गाथ्याच्या बाबतीत इतकं असमाधानी असलं पाहिजे. तर हे असमाधान आमच्या समाधानाचं कारण ठरत असतं. विठ्ठलाच्या मनातलं असमाधान नेहमी माणसाला ऊर्ध्वगतीची चिंता निर्माण करतं. आता मी समाधानी नाही ना, मग मला आता ह्याच्या पुढे कसं जाता येईल? तुकाराम महाराजांच्या काही मागण्या या अशा पद्धतीच्या असमाधानातून निर्माण झालेल्या आहेत. म्हणून त्या मागणीतून तुकाराम महाराज ऊर्ध्वगतीची अपेक्षा व्यक्त करतात. देवा आता ऐसा सर पडला. असमाधानातून तुकोबाराय मागणं मागतात. देवा आता ऐसा देवाचा विसर पाडी मज. कशासाठी असमाधानाचा विचार? तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळू आले. तुकोबाराय म्हणतात तरीच हा जीव सुख पावे माझा. हे ज्या अर्थी तुकोबाराय बोलतात तरच माझा जीव सुख पावेल, त्या अर्थी आत्ता सुख नाही हे तुकोबारायांच्या शब्दातून प्रकट होतात. आत्ता जर सुख नसेल तर त्या असमाधानातून आपल्या ऊर्ध्वगतीची अपेक्षा तुकोबाराय व्यक्त करतात. आणि तुकाराम महाराजांच्या दृष्टीने ती ऊर्ध्वगती म्हणजे देहाचा विसर आहे. असमाधानातून मनुष्य वर जाण्याची चिंता करतो. एक. समाधानातून मनुष्य स्थितीची चिंता करतो. मनुष्याला ज्या अवस्थेमध्ये समाधान आहे ना, त्याला असं वाटतं की बस आता हे बदलू नये, जास्तही नको आणि कमी नको, आता हे असावं तर असंच असावं, याच्या पुढेही जायचं नाही, याच्या मागेही जायचं नाही. कारण का? त्या समाधानाला तो इतका चटावतो की त्याला असं वाटतं की बस आता ह्याच्यामध्ये बदल होतो, आता याच्यात बदल नको.
नामदेवरायांनी देवाजवळ प्रार्थना करताना ऊर्ध्वही मागितलं नाही, अधोगतीची चिंता व्यक्त केली नाही. ते असं म्हणतात, नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा. वर का खाली हे नाही, हे चालव एवढंच बस. जी स्थिती प्राप्त झाली त्या स्थितीतून आता मागेही जायचं नाही आणि पुढे नाही, असंच्या असं राहावं. अशा काही तुकाराम महाराजांच्या मागण्या समाधानातून स्थितीकडे नेणाऱ्या किंवा समाधानाच्या स्थितीकडे नेणाऱ्या अशा आपल्याला पाहायला सापडतात. असा दृष्टी पुढे आईसाची चूर आहे. तेव्हा आता हे रूप तुमचं बदलू नका. आईसाची आता ह्याच्यामध्ये बदल करू नका. समाधानाची निर्माण झालेली स्थिती बदलू नये असं वाटत असेल तर आईसाची या चकाराला वेळोवेळा महत्व द्यावं. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाजवळ प्रार्थना करताना म्हटलं, आता दृष्टी पुढे आईसाची. आईसाची म्हणजे कैसाची आहे. म्हणजे आता तू दोनाचे 4 हातही करू नको आणि कमरेवरचे हातही खाली काढू नको. आईसाची समाधानाला या रूपामध्ये सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवण्या तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची. म्हणून वेळोवेळा चकाराला वेळोवेळा महत्व येतं. हेची ध्यान आम्हाला बघायचंय, आम्हाला दुसरं ध्यान नकोय. कमरेवरचे हात काढलेलंही ध्यान नकोय आणि दोनाच्या ऐवजी 4 हात असलेलंही ध्यान नकोय. आईसाची तुरा ही स्थितीची मागणी. याच्यामध्ये बदलाची अपेक्षा नाही, कारण या रूपामध्ये जेवढं समाधान मिळतं तेवढं समाधान जगाच्या पाठीवर कुठेही मिळत नाही. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वळविले क्षेत्र महिमे आईसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर आईसा विटेवर देव कोठे आहे का? दुसरं उदाहरण नाही. म्हणून समाधानातून स्थितीची मागणी, असमाधानातून उच्च पदाची मागणी आणि याच्याही पलीकडे जाऊन आणखीन एक मागणी माणसाच्या अंतःकरणामध्ये असते, ती म्हणजे प्राप्त परिस्थितीतून अधःपतित होऊ नये याची एक मागणी, याची एक चिंता माणसाच्या अंतःकरणामध्ये असते. ठीक आहे, आम्हाला जास्त काही मिळत नसेल हरकत नाही, मिळालेलं समाधानकारक नसेल हरकत नाही, पण याच्यापेक्षा खाली स्थिती गेली तर आमचं मूल्य टिकणार नाही. म्हणून कमीत कमी निदान एवढं तरी झालं पाहिजे की याच्यापेक्षा खाली आम्ही न गेलं पाहिजे, कारण खाली जाण्याच्या भीतीतून ही चिंता निर्माण होते की आम्ही जर अधःपतित झालो तर आमचं कसं होईल, आमचं काय होईल. आणि अशी चिंता तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली आणि तुकोबाराय देवाला सांगतात की देवा, आता आमच्या जीवनामध्ये तुम्ही असं करा की कमीत कमी आमची बुद्धी दुर्बुद्धी होऊ नये एवढं पहा. अभंगाच्या पहिल्याच्या दुर्बुद्धी ते म्हणा, दुर्बुद्धी ते असा विचार मी आता करत नाही. या भावनेतून तुकोबारांची बुद्धी कशी दुर्बुद्धी होईल या भावनेत मी आता जात नाही. एक सामान्य माणसाचं प्रतीक तुकोबाराय या अभंगाद्वारे आपल्या समोर उभं करतात. एवढे मोठे जगद्गुरू, त्यांची बुद्धी काय दुर्बुद्धी होईल काय, अशा भावनेत जर गेलो तर कीर्तनच संपतं. हे तुम्हाला माहितीये, मला माहितीये, देवाने ठरवलं तरी तुकोबारायांची बुद्धी दुर्बुद्धी देव करू शकत नाही. बोलू पुढे क्षमा मागून बोलतो, देव काय देवाचा बाप करू शकतो. तुकोबारायांपुढे कोण काय आणि कशाचं काय, काय नाही, काय संबंध काय आपल्याला माहिती, असं होणार नाहीये. परंतु काय असतं, एक लक्षात घ्या की तुकोबाराय इथं जे दुर्बुद्धी होऊ नको, होऊ देऊ नको असं जे म्हणतात ना, ते त्यांच्या करता म्हणत नाही. बस एवढं जरी कळलं तर एवढा प्रतिसाद आहे मला खूप झाला. हे आपल्या करता म्हणतात महाराज, त्यांच्या करता म्हणत नाही.
माणसाची बुद्धी एकदा बदलली की माणसाचं जीवनच बदलून. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना करताना हेही म्हटलं, समाजालाही सांगताना हे म्हटलं, बुद्धीचा पालट मनुष्य देहामध्ये तो पालट झाला की त्या मनुष्य देहाचं सार्थ करतो. मी व्यतिरेकानं लावतो महाराज, थोडा विचार, थोडं व्यतिरेक अनुमानानं चिंतन करा. बुद्धीचा पालट धरावे काही मागता नाही मनुष्य देह, म्हणजे हा मनुष्य देह पुन्हा येणार नाही, म्हणून आत्ताच बुद्धी बदलून घ्या. मी उलटा अर्थ लावतो की खरंच जर आत्ता माणसाची बुद्धी बदलली तर खरंच पुन्हा मनुष्य देह मिळायचं कारण राहत नाही. बुद्धी हा मानवी जीवनाचा प्राण, ती बुद्धी हा प्राण एवढा करता म्हणतो की मनुष्य आहे पण बुद्धी नसेल तर त्याला तुकाराम महाराज मनुष्य वर्गामध्ये मोजायला तयार नाही. तर अनेक प्रमाण आहेत, मी सांगून वेळ घेत नाही. किती उदाहरणं, किती प्रमाण, वरपासून खालीपर्यंत यायचं झालं. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समानतो देही बालकाच्या, तरी मनुष्य जन्मात ठेवलं बरं. हेही पटत नाही, म्हणून तुकाराम महाराज थोडं पुढचं बोलतात. जो मनुष्य काय प्रमाण सगळ्यांच्या पाठातलं आहे, काही नित्य नेमावेळ अन्न खाय तो श्वान, वाया मनुष्य पण भाव आहे तो वृषभ. कुत्रा म्हटलं, बैल म्हटलं, बैलापेक्षा कुत्रा बरा. कारण कुठे बॉम्बस्फोट वगैरे झाला तर पोलीस बैलाला घेऊन जाताना दिसत नाही. आणि जर एखादा पोलीस खरंच बैलाला घेऊन जाताना दिसला तर कोण बैल आहे हे कुत्र्याला बैलापेक्षा थोडं जास्त कळत. कुत्रा म्हणूनही नाही, बैल बैल म्हणूनही जेव्हा समाधान होत नाही तेव्हा तुकोबाराय बोलतात, मनुष्य जन्माला येऊन जो माणूस विचार करत नाही त्या माणसाला बैल तरी कसं म्हणा. विचार नाही नर खर तो कैसा, पाठीबाहे ज्ञानभार लगड जैसा. बैलापेक्षा गाढव, निदान बैलाला नांगराला तरी जुंपतात, गाढवाला नांगराला जोडलेला एखादा शेतकरी मला अजून दिसला. पुन्हा विधान तेच फक्त बदलतो. एवढं होऊनही जरी मनुष्य बुद्धीकडे प्रवृत्त होत नसेल आणि आपली बुद्धी सद्बुद्धी होऊ देण्याचा विचार करत नसेल तर तुकाराम महाराज आतापर्यंत निदान सजीवात तरी बसवत होते माणसाला. आता तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. एकदम जडात लोटून. कारण बुद्धी हा प्राण आहे माणसाचा, एकदा ती बदलली की बाकी बदलावं लागत नाही. माणसं म्हणतात, अहो असं झालं ते तसं झालं, हे बदललं पाहिजे, ही व्यवस्था बदलली पाहिजे, समाजामध्ये अमुक अमुक झालं, समाजाचे नियम बदलले पाहिजे, कायदे बदलले पाहिजे, हे झालं पाहिजे, ते बदललं पाहिजे, आता एवढं तुमचं संत वाङ्मय आहे ह्याच्यामध्ये बदल केले पाहिजे, असं म्हणून लोक अभंगामध्ये बदल करतात आणि कालांतरानं मग ते क्षेपक करत जातात. मला तर अशी भीती वाटायला लागली महाराज आता हळूहळू की क्षेपक अभंगाची संख्या वाढते का काय, आणि आपल्या भजनी मालिका 4-5 पानाच्याच निघतात का काय, असं होईल. जो तो येतो तुकोबारायांच्या गाथ्यातच बदल करायचा विचार करतो. नाही, परिस्थिती बदलू नये, कारण परिस्थिती बदलणं हे एका माणसाच्या हातातलं काम नाही. मग काय करावं, परिस्थिती बदलण्यापेक्षा त्या परिस्थितीकडे बघण्याची आपली बुद्धी बदलली की बरं असेल.
बाकी काही करायचं कारण नाही. बुद्धीचा पालट. एक महात्मा एका नावेमध्ये बसून पलीकडच्या किनाऱ्यावर जात होता, प्रवासात होता. समुद्रात म्हणा, नदीत म्हणा. त्याच्या जहाजामध्ये काही तरुण मंडळी अद्ययावत पोशाख केले, स्वतःच्या ज्ञानाचा अल्प विद्यापरी गर्व शिरोमणी मजमुने ज्ञानी कोण आहे या वर्गात बसणार. भगव्या कपड्यातला हा महात्मा साधू संन्यासी. त्या तरुणांनी पहिल्यांदा त्याची टिंगल करायला सुरुवात केली. काय साधू, भगवे तरी श्वान, सहज वेश त्याचा. भगवे कपडे घातल्याने काय कोणी साधू होतो काय? कुत्रा सुद्धा भगव्या रंगाचा असतो. तुकाराम महाराज म्हणतात, थट्टा सुरू झाली, साधूने दुर्लक्ष केलं. थट्टेवर भागत नाही, याच्यावर परिणाम होत नाही हे बघितल्यावर त्या तरुणाने त्या महात्म्याला हळूहळू धक्के द्यायला सुरुवात केली. त्याला जाऊन स्पष्ट त्याचा निर्देश करून बोलायला सुरुवात केली, तरी महात्म्यावर परिणाम. शेवटी त्याला धक्के द्यायला लागले, तरी महात्म्यावर परिणाम नाही. त्याच्या अंगावर पाणी उडव, त्याच्या डोक्यावर टपली मार, त्याचं उपर्ण ओढ, त्याचं वस्त्र ओढ, हातातली माळच ओढून घे, कमंडलू मध्ये दुसरा पाणी आणून टाक. असं त्याचं सुरू झालं तरुणांचं. तरी महात्मा शांत होता. महात्म्याची ही परवड महात्म्याच्या क्रोधाला कारण ठरली नाही, पण भगवंताला हे बघवलं. म्हणून भगवान तिथं प्रकट झाले. भगवान त्या महात्म्याला म्हणाले, बघत काय बसला सर? हे लोक एवढे मुलं तुला एवढं छळतात, जरा डोळे उचलून बघ, यांची व्यवस्था मी करतो. नुसतं तू यांच्याकडे बघ, बाकीचं मी सगळं करतो. महात्मा म्हणाला, जाऊ द्या ना देवा, काय आपल्याला भांडण करून करायचं? एकदा पलीकडच्या तीरावर उतरलं की ते त्यांच्या घरी, मी तर कुठेही जाऊ शकतो, कुठे आयुष्यात पुन्हा गाठभेट होणार आहे. भगवान म्हणाले, ते तुझ्या करता. मला माझ्या भक्ताचा अपमान सहन होत नाही, त्याला दिलेला त्रास मला सहन होत नाही, मी काहीतरी करणार. महात्मा म्हणाला, जाऊ द्या देवा, कुठे क्षुल्लक कारणाकरता एवढे व्याप करता, सोडून द्या. भगवान म्हणाले, नाही, काय करू मला सांग, काय करू? यांना इथंच बुडवून टाकू काय? इथले इथं बुडवतो, सगळ्यांना एकत्रित जलसमाधी, सगळ्यांची पुण्यतिथी एकत्रित. असं काय? तो म्हणाला, जाऊ द्या ना देवा, कशाला? भगवान म्हणाले, नाही नाही, मला हे असं जमायचं नाही, मी काय करू सांग, काय करू? यांना मारू, यांना त्रास देऊ, यांना शिक्षा देऊ, यांना काय करू सांग? महात्मा म्हणाला, ठीक आहे देवा, तुम्हाला जर करायचंच असेल तर माझ्याकरता एक करा. म्हणजे काय करू सांग? महात्मा म्हणाला, काही करू नका, त्यांना एवढी शिक्षा देण्यापेक्षा त्यांची बुद्धीच बदलून टाका, म्हणजे सगळंच. नाव उलटी करण्यापेक्षा त्यांची बुद्धी जर उलटी करून टाकली तर तीच मंडळी मला छळणारी नंतर माझ्याकडे येऊन काही तत्वविषयक प्रश्न विचारतील आणि आत्मकल्याण करून घेतील. बुद्धी बदलण्याचा प्रश्न आहे. एकदा प्रतिकूल बुद्धी असली तर अभंगही बुडवले जातात, आणि तीच बुद्धी बदलली तर त्यांच्याच मागे टाळ घेऊन उभं राहण्याचाही अभिमान असतो. कारण महाराजांनी देवाला प्रार्थना करताना बाकी कशाची प्रार्थना केली नाही, ती केवळ बुद्धीची प्रार्थना आहे. कारण वेदांतामध्ये सुद्धा, आपल्या आध्यात्मिक विचारामध्ये सुद्धा, आपण नुसता गीतेचा जरी विचार पाहिला तरी आपल्या हे लक्षात येईल की बुद्धीला किती प्राधान्य भगवंताने दिलं. इतकं प्राधान्य दिलंय की ज्ञानयोगाला सुद्धा बुद्धियोग म्हटलंय. लोकेस्मिन विविधानिष्ठा पुरा प्रोक्तामयान ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां, याच्यात या सांख्ययोगाला बुद्धियोग म्हटलंय. आणि हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान अनेकांना कळत नाही, सगळ्यांना कळत नाही. ते कुणाला कळतं याचा निकष सांगताना भगवान 15व्या अध्यायाच्या शेवटी असं बोलले, इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च. सगळ्यांना कळणार नाही. इति गुह्यतमं शास्त्र, हे जे मी तुला बोललेलं शास्त्र आहे, हे अर्जुना मी जे तुला सगळं बोललेलो आहे, आता उत्तम मया, मी जे तुला आता सगळं सांगितलेलं आहे, हे शास्त्र कसं आहे, अत्यंत गुह्य आहे,
राजविद्या राजगुह्य योगो माम नमोऽस्तु. राजगुह्य पदाचा विचार करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी गीता भाष्याच्या दुसऱ्या श्लोकामध्ये 9व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये टीका करताना असं म्हटलंय की हे राजगुह्य आहे. याचा अर्थ काय की जगतामध्ये जेवढी केवढी गुह्य म्हणून सांगितली जातात त्याच्यातला 9वा अध्याय म्हणजे राजा आहे त्या गुह्यात. सर्व गुह्यांचा गोसावी ज्ञान. भगवान म्हणतात इथे गुह्यतम, हे कळतं कुणाला? येतात बुधवा. कुणाला कळतं? बुद्धिमान स्या. जो बुद्धिमान आहे त्यालाच कळतं, इतरांना कळत नाही. हे आधी भगवान बोलून गेले. तत्बुद्ध्यस्पदात्मानं तन्निष्ठस्तत्परायण गच्छन्ते पुनरावृत्तीं ज्ञाननिर्धूत करते. भगवान आधीच बोलून गेले अर्जुनात. तत्बुद्ध्यस्पदात्मानं तन्निष्ठ तत्परायण, बुद्धीवरून तत्परायणापर्यंतचा प्रवास. म्हणून ज्ञानकारांनी याच्या खालच्या पहिल्या ओळीमध्ये श्लोकाचा पूर्वार्ध किती सरळ सांगून टाकलाय. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी हे बुद्धिनिश्चय होते. बुद्धीचा निश्चय केला तर अशी जी ऊर्ध्वगती प्राप्त होते. त्याच्या उलट गीतेने आपण बुद्धीचा विकार, बुद्धीमध्ये जर विकार निर्माण झाला की दुर्बुद्धी झाली तर कसं अधःपतन होतं याचाही विचार सांगितला. याचाही विचार आपल्याला गीतेमध्ये पाहायला सापडतो. मला सगळा विस्तार करायचा नाही. सर्वांच्या परिचयाचे 2 श्लोक तेवढे सांगायचे. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात स्मृती विभ्रम. माझा मुद्दा इथून पुढे स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. विचार करतात एकीकडे बुद्धिनिश्चयानंतर अहर्निशी तत्परायण होण्याकरता आत्मज्ञान ब्रह्मरूप आपण आपण ब्रह्मनिष्ठा तत्परायण हे इथपर्यंत जावं लागतं. पण अधःपतन होताना बुद्धिनाशात लगेच प्रणश्यती. त्याच्यामध्ये काही ठेवलेलंच. बुद्धी निश्चयानंतर अहर्निशी तत्परायण होण्याकरता मधला प्रवास आहे. पण बुद्धिनाश झाला की प्रणश्यती होण्याकरता मधला प्रवास नाही. बुद्धिनाश हाच माणसाचा प्राणनाश आहे. बुद्धी मी अजून थोडंसं स्पष्ट बोलतो. एक वेळ माणसाला बुद्धी नसलेली परवडते. त्याच्यात नवल काय? एक वेळ तरी चला ठीक आहे. एक वेळ माणसाला बुद्धी नसलेली परवडते पण दुर्बुद्धी परवडते. एक वेळ माणसाने दगड व्हावं चालेल. एक वेळ माणसाने बुद्धिरहित असणारं गाढव व्हावं चालेल. चाणक्य नीतीमध्ये कुणाकुणाकडून काय काय गुण आपण स्वीकारावे याची काही यादी चाणक्याने दिली. त्याच्यामध्ये कोंबड्याकडून काय घ्यावं, कावळ्याकडून काय घ्यावं, हंसाकडून काय घ्यावं, बेडकाकडून काय घ्यावं, सिंहाकडून काय घ्यावं, कुत्र्याकडून काय घ्यावं हे सांगताना गाढवाकडून काय घ्यावं हे सांगितलं. पण या संपूर्ण चाणक्य नीतीमध्ये माणसाकडून काय घ्यावं हे कुठेही सांगितलं. मोठं आश्चर्यच आहे. काय गाढवाकडून काय घ्यावं हे सांगितलं जातं. अविश्रांत वहेच भारण चाणक्य नीतीमध्ये विचार. अखंड ओझ वाहण्याची कष्ट करण्याची तयारी ही माणसाने गाढवाकडून घेतली पाहिजे. पुढचं सांगत नाही कारण ते जाऊ द्या. हा त्याचा संबंध जोडण्याचा अर्थ नाही. नाहीतरी तुकोबारा आहे गाढवाचा माणसाचा संबंध जोडतातच. विचार नाही नर खरं तो कैसा पाठीवाहे ज्ञान भार दगड जायचा. जो मनुष्य जो नर विचार करत नाही तुकोबारा म्हणतात तो खर. नर आणि खर हा श्लेष नाही किंवा हे यमक जुळवलेलं नाही. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी फार गंमत सांगितली. नर आणि खर र दोन्हीकडे समान आहे. अंतर कुठे आहे? नख म्हणजे माणसात आणि गाढवात नखाचं अंतर आहे, जास्त नाही. न काढून ख घातला की त्याचा गाढव होतो आणि ख काढून न ठेवला की त्याचा माणूस होतो. म्हणजे माणूस आणि गाढव याच्यामध्ये नख एवढंच अंतर आहे, जास्त नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये बुद्धीला जास्त महत्व आहे की अधःपतित होऊ नये याच्याकरता तुकोबाराय देवाजवळ प्रार्थना करतात.
ते का करतात याचा अनेक अंगानं विचार आपल्याला करता येईल. महाभारताने याचा विचार करताना फार चांगला विचार नाही. महाभारतामध्ये असं म्हटलंय, न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवती यंतु रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति. गीतेत अजूनही पुष्कळ आहे. मला दुसऱ्या अध्यायाचा विचार केला तर तिथे आपल्याला व्यवसायात्मिका बुद्धी एक गुरुनंदन भविष्याका वगैरे होते. विस्तार जास्त नाही, परंतु महाभारतामध्ये भगवान आपल्या भक्ताला किंवा आपल्या प्रेमीजनांचं रक्षण करतो. भक्ता राखे मायापाशी दुर्जनाशी संहार. मग भक्ताचं रक्षण करतो म्हणजे नेमका काय करतो याची चर्चा महाभारताने केली. महाभारत असं नाही म्हणत की भक्ताचं रक्षण करतो म्हणजेच लगेच भक्ताच्या दारावर तलवार, नागवी तलवार घेऊन भगवान त्याला काही उद्योग नाही. कृष्ण पडले त्याला ज्ञानोबरायांची भिंत ओढायची, जरा मैदा दळायला मदत करायची, नामदेवांच्या घरचं काम करायचं आहे, नाथ महाराजांच्या घरी चंदन उगाळून द्यायचे, त्याला काही कामं कमी आहे. तो काय लगेच हातामध्ये तलवार घेऊन भक्ताचं रक्षण करतो? नाही. न देवा दंडम आदाय रक्षन्ति पशुपालवत. एखादा गुराखी आपल्या गुरांचं ज्या पद्धतीनं हातात काठी घेऊन रक्षण करतो असा परमात्मा या जगात कुणाचंही रक्षण करत नसतो. पण परमात्मा राखतो की नाही? राखतो. मग कसा राखतो? हातात काठी घेत नसेल तर कसा राखतो? महाभारताने आपले डोळे फार खडकन उडून टाकले. महाभारत म्हणतं देव हातामध्ये काठी घेऊन आपलं रक्षण करत नाही. यंतु रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति. ज्याचं रक्षण करायची देवाला इच्छा आहे, देव त्याला फक्त चांगली बुद्धी देतो, एवढंच करत असतो. विठ्ठलाला उदाहरण देण्यासाठी देव त्याचा काठीनं रक्षण करत नाही, तलवार घेऊन रक्षण करत नाही, संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी त्याला देतो. आता तो जर भक्त नसेल तर त्याला वाटतं मी संकटातून बाहेर पडलो. जो भक्त आहे त्याला वाटतं हे देवानी बाहेर काढलं. पण ते तो वेगळं काही करत नाही, तो बाहेर तशी अनुकूल बुद्धी निर्माण करतो. उदाहरण मी आपल्याला गमतीचं सांगतो. एक नावाला म्हणतो, एखादी बाई सगळ्याच घरातल्यांना कीर्तनाला जायचंय म्हणून सगळ्याच घरातले कीर्तनाला बाहेर पड. आता तशी सोयी राहिली नाही सगळ्यातली कीर्तनाला जायची. कुलूप लावून कीर्तनाला जायची सोय राहिली नाही. तरी एखादी बाई अशी समजा पडली का नाही, म्हणजे सामाजिक परिस्थिती चांगली नाही एवढं. एखादी बाई सगळ्या घराला कुलूप लावून तिची मुलगी, तिची जाऊ, तिची नणंद असे सगळे घराबाहेर आले. घराला कुलूप लावताना एकदम त्या बाईला काय वाटतं, देव जाय. ती म्हणते थांबा जरा, कुलूप उघडते, पटकन आत जाते, बघते तर गॅसचं बटन चालू असतं. मग ती ते बंद करते आणि बाहेर येऊन सांगते, बघा ऐन वेळेला सुचलं म्हणून बघ, तुला सुचलं नाही, तुझं रक्षण करायचं त्याला सुचलं म्हणून बुद्धी दिलं. नाहीतर त्या वेळेला सगळे घरातले बाहेर आलेले असताना हिला त्या वेळेला घरात जाऊन बघायची बुद्धी झालीच कशी? काहीच नाही. देवाला ते घर राखायचं असतं म्हणून देव तशी बुद्धी देत असतो. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. हा जसा एक विचार म्हणून सांगितला गेला, तसं महाभारत दुसरा एक विचार आपल्याला बोलून दाखवतं. यस्मै देवा प्रदातव्यम पुरुषाय पराभुवम बुद्धिम तस्यापकर्षन्ति स्ववाचिनानि पश्यति. महाभारताने म्हटलं, देवाला ज्याचा पराभव करायचा असतो, देव हातामध्ये तलवार घेऊन त्याचा पराभव करत नाही. जसं न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत आहे, तशाच पद्धतीनं मारताना सुद्धा देवाला एखाद्याला मारायचंच असेल तर देव हातात तलवार घेऊन दुसऱ्याला मारत नाही. मग काय करतो? अशी परिस्थिती निर्माण करतो आणि त्याची बुद्धी काढून घेतो की त्याला संकट हीच अनुकूलता वाटायला लागते. विठ्ठला उद्यम्य शिरः कृंतती कस्यचित कालस्य बलमे तावद विपरीतार्थ दर्शन. महाभारतात दुसऱ्या ठिकाणी हा संदर्भात मी कशा करता हे सगळं बोलतो आपल्याला की बुद्धीचा विचार इतका महत्वाचा आहे की बुद्धी एकदा दुर्बुद्धी झाली म्हणून ज्ञानोबरायांनी आपल्याला सद्बुद्धी हे हेपुटी म्हणू नये हा जो उपदेश केला तो एवढ्या करता. म्हणून तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात की देवा वाटेल ते करा, पण आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमची बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नका. सरळ आहे विषय. आता प्रश्न थोडा वेगळा.
या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपली बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नका अशी जी प्रार्थना केली, त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांना नेमकं काय अपेक्षित आहे? की देवानं यावं आणि आपल्या बुद्धीतले विकार हाताने काढून टाकावे, का देवाने यावं आपली बुद्धी फिरवून टाकावी, का देवाने यावं आपल्याला दुर्बुद्धी देऊ नये याचा अर्थ सद्बुद्धी द्यावी, सद्बुद्धी दिली म्हणजे दुर्बुद्धी जातेच असा काही नियम नाही. सद्बुद्धी असणाऱ्यांनाही बऱ्याच वेळेला दुर्बुद्धी झाल्याची उदाहरणं मी आपल्याला कितीतरी दाखवतो. अहो, सोन्याचा हरिण नसतो हे रामाला कळू नये काय? सांगा ना. बाकीच्यांचं सोडून द्यावं, मी बाकीच्यांचा विचारच करत नाही, विधान मी जपून करतो. तरी सुद्धा रामचंद्र प्रभू बर एवढं असू नये. अजून बोलतो कंसातलं वाक्य, पण तुमच्या समोर बोलायला काही हरकत नाही, तुम्ही कंसातलेच आहात, माझ्या अंतरंगातले आहात. कंसातले आहात म्हणजे त्या कंसाकडे जाऊ नका, कंसातले म्हणजे माझ्या अंतरंगातले आहात म्हणून बोलतो. बायकोच्या आग्रहाचा एवढा विचार करायचा नसतो हे रामचंद्र प्रभूला कळू नये का? ज्याच्यामुळे एवढं सगळं रामायण घडलं त्या रामचंद्र प्रभूला सोन्याचा हरिण नसतो हे माहिती होतं का? नाही माहिती. सोन्याचा हरिण जगात कुठेही नसतो, असला तरी तो चालत नाही, तो धावत नाही, तो पळत नाही, हे रामचंद्र प्रभूला माहिती होतं. पण तरी सुद्धा रामचंद्र प्रभू त्याच्या मागे धावत धावत गेले वगैरे. पुढचं रामायण सांगायचं कारण नाही, मला बोलायचंय काय हे लक्षात घ्या. बोलायचा मुद्दा त्याच्यातला एवढाच आहे. बोलायचा मुद्दा त्याच्यातला एवढाच आहे की रामचंद्र प्रभू एवढं सगळं चांगलं असताना त्यांनाही जर कधी कधी दुर्बुद्धी होत असेल, एक वचनी, एक वाणी, एक पत्नी व्रत धारण करूनही जर त्यांना कधी कधी दुर्बुद्धी होत असेल, तर याच्यापैकी एकही व्रत धारण न करणाऱ्या आपल्यासारख्यांना किती दुर्बुद्धी होत असेल? एक वचनी नाही, एक वाणी नाही, पुढचं बोलायचं कारण म्हणजे सद्बुद्धी असेल तर दुर्बुद्धी होणार नाही असा विषय नाही. म्हणून तुकाराम महाराज आम्हाला सद्बुद्धी द्या असे म्हणत नाही, आम्हाला दुर्बुद्धीच नको असं म्हणतात. विठ्ठला नेमकं तुकाराम महाराजांना आम्हाला दुर्बुद्धी देऊ नका हे सांगण्यामध्ये काय अपेक्षित? माणसाची बुद्धी दुर्बुद्धी कधी होते याचा थोडासा विचार केला तर मी एक 2-3 कारणं फक्त सांगतो. महाभारतानेच असं म्हटलंय की माणसाची बुद्धी दुर्बुद्धी होण्याकरता सर्वात महत्वाचं कारण आहे त्याला लागलेली भूक. महाभारताने म्हटलंय क्षुधा निर्मुदती प्रज्ञा असं महाभारतात वचनच आहे. भूक माणसाची बुद्धी बदलवून टाकते. माणसाची बुद्धी प्रतिकूल करायला जर कारण काही असेल तर ही पोटाची भूक आहे. महाराज फार विचित्र आहे. भल्या भल्यांना दुर्बुद्धीकडे नाही, भल्या भल्यांना नको नको ते करायला लागले. व्यावहारिक स्तरावर बघा, पोटासाठी माणसं चोऱ्या करतात, ते काय भूकच दुर्बुद्धी बनवते. पोटासाठी माणूस खून करतो, भूकच माणसाची बुद्धी दुर्बुद्धी बनवते ना. पोटासाठी मनुष्य खोटं बोलतो, भूकच दुर्बुद्धी बनवते ना. क्षुधा निर्मुदती प्रज्ञा. जर महाभारत असं बोलत असेल तर तुकाराम महाराजांनी दुर्बुद्धी होऊ देऊ नका याचा अर्थ देवाजवळ सरळ सरळ प्रार्थना केलेली आहे की आमचं पोट कधी रिकामं ठेवू नका. रिकामं ठेवू नका. याची आध्यात्मिक आणि प्रापंचिक या दोन्ही अंगाला आपण चिंतन करण्याकरता समर्थ आहात. मी त्याचा विचार आता करत नाही विस्तार, पण माझं पोट रिकामं राहू नये हे तुकोबाराय देवाला या मार्गाने सुचवतात. एक, माणसाची बुद्धी दुर्बुद्धी का होते? दुसरं एक त्याला कारण आहे ती म्हणजे संगती. हे त्याचं कारण. संगत लागली की माणसाची बुद्धी दुर्बुद्धी होऊनच जाते. संगत लागली की माणसाची बुद्धी दुर्बुद्धी होऊन जाते. आपल्याला विदुर नीतीतलं प्रकरण, विदुर नीतीतला एक विचार मी सांगतो आणि पुढे चलतो, फार विस्तार करत नाही. विदुराने धृतराष्ट्राला असं सांगितलं की बाकीच्यांचं सोडून दे, तू आता या देशाचा राजा आहेस. पंडूंनी तुझ्याकडे राज्य सोपवलं, पांडव मोठे झाले, त्यांचं राज्य त्यांना दिलं पाहिजे ही नैतिकता आहे. पण तुझा मुलगा तुला अडवा येतो आहे ही वस्तुस्थिती आहे. बाकीच्यांचं सोडून दे, तू राजा आहेस ना, तू घेऊन टाक ना. तुझ्या जग काय म्हणतो सोडून दे. तुझी बुद्धी आहे का नाही की पांडवांचं राज्य आहे, पांडवांना दिलं पाहिजे, हे तुझी तुला बुद्धी आहे का नाही?
मग पांडवांचं जे राज्य आहे ते पांडवांना देऊन टाक. हे कशा करता तू स्वतःजवळ? अरे दुर्योधन त्याला टाक तुरुंगामध्ये, तू राजास या देशात. बाकीच्यांचं सोडून दे, पण तुझी स्वतःची सात्विक बुद्धी तुला सांगत नाही का की बाबा हे राज्य पांडवांचं आहे, पांडवांचं पांडवांना दिलं पाहिजे? हे तुला कळत नाही का? त्यावेळेला धृतराष्ट्र जे बोलला ते फार महत्वाचं. धृतराष्ट्राने त्या विदुरांना असं सांगितलं की तुम्ही म्हणताय ते खरंय. सातुबुद्धी कृताप्येव पांडवां प्रतिमे सदा. पांडवांच्या प्रती तुम्ही म्हणता तशी माझी बुद्धी खूपदा होत नाही असं नाही. विदुर नीती पहा आपण. सातुबुद्धी कृताप्येव पांडवां प्रतिमे सदा. मग अडचण काय आहे? दुर्योधन समासाध्य पुनर्विपरिवर्तते. पांडवांचं राज्य पांडवांना देऊन टाकावं असं तुमच्यासारखं मला खूपदा वाटतं. पांडवांकरता माझी अनुकूल बुद्धी खूपदा होते, पण काय करू? दुर्योधन भेटला की ती पुन्हा पलटून जाते. विठ्ठला विठ्ठला. याचा दुसरा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की तुकाराम महाराजांनी देवाला अशी प्रार्थना केली की आम्हाला दुर्बुद्धी देऊ नका. याचा अर्थ आम्हाला कुसंगतीत ढकलू नका. विठ्ठला. कुसंगतीचा विस्तार जर बघायचा असेल तर आपल्याला सर्वांना परिचित प्रमाण मी सांगतो. न लगे मुक्ते धन विषय, परंतु न लगे म्हणून जे सांगितलं त्याची संगत नको असं जर असेल तर त्याची संगत करणं ही दुर्बुद्धी. धन संपदा मुक्ती नको याचा अर्थ त्याची संगत करणं ही दुर्बुद्धी. विस्तार नाही करत. 2. तिसरा एक विचार आपल्याला असा पाहायला सापडतो की माणसाची बुद्धी दुर्बुद्धी का होते? तिसरा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे संस्कार. संस्काराने माणसाची बुद्धी दुर्बुद्धी होते. जगात जन्माला आलेलं कोणतंही बालक असं म्हणत नाही की मी अमक्याचा खून करण्याकरता जन्माला आलेलो आहे. जन्माला येताना त्याच्या डोळ्यासमोर ते ध्येयच नसतं. ते अतिशय निष्पाप, अतिशय निर्वय आणि अतिशय स्वच्छ अंतःकरणाचं असतं. लहान लेकराला काय कळत? काही कळत नाही का? काय बोलावं, कुठं बोलावं, कसं वागावं, कसं राहावं, काही कळत नाही. म्हणून ते काही कळत नाही म्हणून त्या ब्रह्मसूत्रामध्ये अनाविष्कुर्वन नन्वया या सूत्रावर पूर्वपक्ष करताना पूर्वपक्षाने हा विचार केला. तस्मात ब्राह्मणांना पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत. या बाल्य शब्दाचा अर्थ नेमका काय करायचा हे सांगताना आचार्यांनी फार सुंदर चिंतन या सूत्रावर मांडलं. या एकच सूत्राचं अधिकरण या सूत्रावर मांडलं. त्यानंतर बाल्येन तिष्ठासेत ब्रह्मज्ञानी लहान मुलासारखा राहतो. पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत ब्रह्मज्ञानी पंडित हा लहान मुलासारखा राहतो. त्याचा अर्थ लहान मुलासारखा म्हणजे लहान मूल जसं कुठेही काही बोलतं, लहान मूल जसं बसल्या ठिकाणी सगळे विधी उरकून घेतं, तसं पंडितही करतो काय? आचार्यांनी सांगितलं बाल्य शब्दाचा अर्थ तसा नाही करायचा. पुढे काय तो विषय वेगळा. मला त्या पुढच्या विषयाची चर्चा करायची नाही, चिंता आत्ता करायची नाही. मी का बोलतो? लहान मूल अतिशय निर्वैर मनाचं असतं. आपलं वागणं, आपलं बोलणं याचे पडसाद काय उमटतील आणि लोक आपल्याला काय म्हणतील या निष्पाप मनाला कळत नाही. मी स्पष्ट बोलू जरा, क्षमा मागून बोलतो. ज्याचं मन अतिशय विशुद्ध आहे ना तो समाजाच्या निंदेचा विचार कधी करत नाही. विठ्ठला कुठेही काही बोलू शकतो. लहानच मुलं आहे, कुठेही काही बोलू. आमचे एक मित्र महाराज आपल्या लहान मुलाला घेऊन एका लग्नाला गेले. लहान मुलाचं म्हणून सांगतो. घेतलं लहान मुलं गेले. गेल्यानंतर ते लग्न वगैरे सगळं लागलं. हे तिथे गेले त्या आता त्याला व्यासपीठ तरी कसं म्हणा. तिथं लग्न लागतं ते व्यासपीठ तरी कसं म्हणा. व्यासपीठ वेगळं, त्याला काय म्हणायचं तो रंगमंच म्हणा पाहिजे. सगळं नाटक तिथूनच सुरू होतं. जे काय आहे तिकडे ते गेले, त्या मंचावरती गेले. गेल्यानंतर ते सगळं लग्न वगैरे ते फेटा बांधलेला, ते गोंडावळ्या बांधलेल्या, ते आकंठ असा परदेशी पोशाखामध्ये तो नवरा मुलगा तिथं उभा. ते लहान मुल नेहमी घरी येणारा, पण लहान मुलांनी ओळखलं नाही. ते लहान मुलांनी वडिलांना, बाबा हे कोण आहे? वडिलांनी सांगितलं, अरे आपले काका रोज येतात ना रे आपल्या घरी.
फक्त काही पोशाख बदलला की त्यांना पोराला ओळखू आलं नाही हो. काय कोण आहे आणि आपले काका रोज तुला चॉकलेट आणतात नाही का आपल्या घरी रोज येत. पोरानं हर स्टेजवर बापाला विचारलं म्हणजे जे गेल्यावर तुम्ही गाढव म्हणता ते हेच काय वाटतं असेल. म्हणजे मुलाचं मन अतिशय निर्वैर असतं, अतिशय निष्पाप असतं आणि म्हणून अशा मुलांना सामाजिक समारंभामध्ये नेण्यात तात्पर्य नसतं. अतिशय निर्वैर लहान मुलाचं. मग लहान मूल जर इतकं निष्पाप असेल तर जन्माला येताना ते काही ठरवत नाही मला अमक्याला मारायचंय तमक्याला मारायचंय याचा खून करायचाय त्याचं असं करायचंय हे काही तर ठरवत नाही. तरी त्याच्या हातून खून होतात. काय कारण आहे? काही नाही, संस्कार एवढंच काय. त्याच्या भोवतालची सामाजिक परिस्थिती, त्याच्यावर घडणारे संस्कार, त्याची बीज या सगळ्यातून शेवटी तो मनुष्य निर्माण होतो आणि ते संस्कार त्याच्या सद्बुद्धीला दुर्बुद्धी बनवतो. उदाहरण पुष्कळ. याचा अर्थ तुकाराम महाराजांना देवाला एवढंच सांगायचंय की देवा आमच्या चित्तावर तुम्ही कुसंस्कार करू नका. विठोबा म्हणा कदा नृपजो नारायणा आता मजळीसे तरी तुझे पाय चित्ती धरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराई अभंगामधून परमात्म्याच्या चरणाजवळ आपली बुद्धी दुर्बुद्धी होऊ नये याची याचना करतात, मागणी करतात. ही दुर्बुद्धी म्हणजे नेमकं काय? या अभंगाच्या अनुषंगाने जर विचार करायचा ठरवला तर प्रत्येक चरणामध्ये व्यतिरेकानं दुर्बुद्धीचं परिमाण आपल्याला तुकोबारांनी सांगून ठेवलेलं आहे. प्रत्येक चरणात दुर्बुद्धीचे मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. याचा अर्थ देवाचे पाय चित्तात न धरणं ही दुर्बुद्धी आहे. उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाऊ म्हणजे अंतःकरणामध्ये निर्माण झालेला भाव हा कडेला न नेणं म्हणजेच दुसऱ्या अर्थानं हातात घेतलेलं काम पूर्ण न करणं ही दुर्बुद्धी आहे. तुका म्हणे आता लाभ नाही या परता सर्वश्रेष्ठ लाभाला डावळणं हीच दुर्बुद्धी आहे. विठ्ठला विठ्ठल. खूप विषय, वेळ कमी आहे. फक्त एक मुद्दा मांडतो, एक शंका फक्त सांगतो, उत्तर देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमची बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नका. म्हणजे काय करायचं? बुद्धी, दुर्बुद्धी आणि सद्बुद्धी म्हणजे काय? म्हणजे आमच्या बुद्धीला अवगुणांचा स्पर्श होऊ देऊ नका. बुद्धिहीन आम्हाला करू नका. कारण तुकाराम महाराजांनीच म्हटलंय बुद्धिहीना उपदेश ते विष अमृती. बुद्धिहीन झालेला किंवा इथे दुर्बुद्धी असलेला मनुष्य अनुकूलाला सुद्धा प्रतिकूल समजायला लागतो आणि प्रतिकूलाला अनुकूल समजायला लागतो. असं होतं. सांगतो, महाभारतामध्ये एक कथानक आहे. सांगत नाही कथानक, फक्त सूत्र, त्याच्यातला श्लोक सांगतो मला काय पाहिजे. महाभारताने असं म्हटलंय एकदा माणसाची बुद्धी बिघडली आणि माणसाचा विनाशकाळ जवळ येऊन ठेपला की अनीती ही नीती म्हणून माणसाच्या हृदयामध्ये घर करून बसते. बुद्धौ कलुष भूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयो नयसंकाशो हृदयांनाप सरपते. कारण बुद्धीला उपदेश ते विष अमृती हा जवळजवळ या श्लोकाचा अनुवाद असतो. कारण बुद्धी भ्रष्ट झालेल्या माणसाला अनुकूलता प्रतिकूलता वाटते आणि प्रतिकूलता हीच अनुकूलता वाटायला लागते. बुद्धिहीन ना कारण तो वैशाख मासामध्ये दुपारी गाढव उन्हात उभं असतं आणि हेच गाढव पौर्णिमेच्या चांदण्याच्या रात्री वळचणीला उभं असतं. आपण याचा कधी विचार केलाय का? भर उन्हात उभं असलेलं गाढव दिसतं का नाही आपल्याला? दिसतं. बरं, चांदण्याच्या रात्री वळचणीला गाढव उभं असतं कधी बघितलंय का नाही? बघितलं असेल. गाढव उन्हात, वैशाखातल्या उन्हात भर दुपारी 12 वाजता उन्हात उभं आहे, पण चांदण्याच्या रात्री मात्र वळचणीला म्हणजे कळतं ना आपल्या आडोशाला जिथं सावली आहे तिथं उभं आहे. आमच्या मराठवाड्यातला शब्द